मागच्या एपिसोडमध्ये आपण बिझनेस सुरू करण्यापूर्वीच्या फिजिबिलिटी अनालिसिसबद्दल जाणून घेतलं. हा अनालिसिस करून प्रत्यक्ष बिझनेस सुरू केल्यावर प्रश्न पडतो की व्यवसायात तर उतरलोय, पण तो वाढवायचा कसा? मग तो मार्केटमधला शेअर वाढवणं असो की कस्टमर बेस, नवीन मार्केटमधल्या संधींचा शोध घेणं असो की बदलत्या काळानुसार स्वतः त्या बदलांना सामोरं जाणं असो, बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजीबद्दल जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. हॅलो मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसीच्या विषयात काम करते आहे. बिझनेस ग्रोथमध्ये कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज महत्त्वाच्या ठरतात हे आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. थँक्यू अर्पिता. हाही एपिसोड खूप इंटरेस्टिंग वाटतोय. म्हणजे बिझनेस सुरू केलाय पण तो वाढवायचा कसा, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. सो व्यवसायात पडल्यावर सुरुवातीला कसं सगळंच नवीन असतं. अशा वेळी व्यवसायात जम बसवतानाच तो वाढवण्याच्या दृष्टीनं कोणकोणत्या गोष्टींचा विचार हा करायला हवा बरं? व्यवसायात आपण जेव्हा नवीन असतो तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. सुरुवातीला जी काही अपॉर्च्युनिटी मिळेल त्याला आपण हो म्हणतो. असं करता करता आपले वेगवेगळे SKUs तयार होतात, SKUs. ओके. म्हणजेच वेगवेगळे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिस यांचे पॅकेजेस. फ्रेंड्स, यापुढे जेव्हा जेव्हा मी प्रोडक्ट असा शब्द वापरणार आहे त्याचा अर्थ तुमचा बिझनेस ट्रेडिंग असू दे, मॅन्युफॅक्चरिंग असू दे किंवा सर्व्हिस, या सगळ्यांना आपण प्रोडक्ट या कॅटेगरीखाली कन्सिडर करणार आहे. आता असे मल्टिपल प्रोडक्ट SKU तयार झाल्यावर आपले पर SKU काहीतरी प्रॉफिट अझम्पशन्स असतात. पुढे गेल्यावर काही वर्षांनी टार्गेट पिरियडमध्ये टार्गेट प्रॉफिट अचीव व्हावा अशी अपेक्षा असते. या टार्गेटेड प्रॉफिटमध्ये आणि ॲक्च्युअल प्रॉफिटमध्ये जो गॅप तयार होतो तो गॅप 2 पद्धतीने भरून काढता येतो. आयदर तुम्ही मार्केट एक्सप्लोअर करा किंवा प्रोडक्टमध्ये एक्सप्लोअर करा. जितके SKU जास्त तेवढं हे गणित जास्त गुंतागुंतीचं असतं. म्हणून कंपन्या ज्या प्रोडक्टचे किंवा SKUsचे प्रॉफिटॅबिलिटी कमी आहे त्यांना बंद करते आणि नवीन प्रोडक्ट्समध्ये एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करते. याचं छान उदाहरण म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये कॅनॅबलिझम केलं जातं. म्हणजेच टाटाने इंडिका यांचं प्रोडक्शन थांबवलं कारण त्यांना अल्ट्रोज इंट्रोड्यूस करायची होती. अर्पिता, हे कॅनॅबलिझम म्हणजे काय नेमकं थोडं सांगशील आम्हाला? कॅनॅबलिझम म्हणजे जेव्हा काही कंपन्या स्ट्रॅटेजिकली त्यांचे स्वतःचेच प्रोडक्शन बंद करतात आणि नवीन सेगमेंटमध्ये नवीन प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस करतात त्याची डिमांड क्रिएट करण्यासाठी. याची उदाहरणं म्हणजे ॲपल, ते त्यांचं अर्लियर व्हर्जन्स प्रोडक्शन स्टॉप करतात आणि नवीन व्हर्जन्स इंट्रोड्यूस करत जातात. ओके. तर अशा प्रकारे कंपन्या त्यांचे रिसोर्सेस जास्तीत जास्त फ्री करतात आणि ते मार्केट किंवा प्रोडक्ट एक्सप्लोअर करण्यासाठी वापरतात आणि ग्रोथवर फोकस करतात. सो म्हणजे अर्पिता, तू जे सांगतेस त्यातनं हे कळतं की SKUs म्हणजे ठराविक प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस प्रत्येक कंपनीच्या असतात आणि जेव्हा बिझनेस एक्सपान्शन किंवा वाढवण्याचाही मुद्दा येतो तेव्हा भरमसाठ प्रॉडक्ट्स घेऊन येण्यापेक्षा ठराविक प्रॉडक्ट्स घेऊन त्याच्यावर फोकस करणं असं अपेक्षित असतं. अगदी बरोबर. सुरुवातीला जेव्हा बिझनेस नवीन असतो तेव्हा जी काही बिझनेस अपॉर्च्युनिटी त्याला मिळणार आहे त्याचा उपयोग करायचा, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स मिळवायचा, त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हायचं आणि मग ठरवायचं की कुठले SKU कंटिन्यू करायचेत आणि कुठले SKU योग्य वेळी बंद करायचेत. परफेक्ट. सो बिझनेस नवीन असला तरी मार्केटमधला प्रेझेन्स किंवा कस्टमर बेस वाढवण्याच्या दृष्टीनं कशी पावलं उचलायला हवीत बरं? जेव्हा बिझनेसमध्ये आपण नवीन आहे, प्रोडक्ट तयार आहे आणि तुम्हाला मार्केट जे अवेलेबल आहे त्याचा थोडासा अंदाज आहे, अशा वेळी आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. जसं आपल्या प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह करणे, डिस्ट्रीब्युशन चॅनल्स जे आहेत ते एक्सपांड करणे, मार्केटिंग सेल्स ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त प्रयत्न करणे. प्रयत्न हा सुद्धा करू शकतो की प्राइजेस प्रोडक्टचे रिड्यूस कसे करता येईल. शिवाय
डिस्काउंट्स, ऑफर्स, फेस्टिवल सीझन ऑफर्स, लॉयल्टी प्रोग्राम अशा गोष्टी करून आपण मार्केटमधला आपला शेअर वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. अर्पिता, आजचा जमाना सगळ्या ऑफर्सचा, डिस्काउंटचा सतत सुरू असणाऱ्या असा आहे. तर तू काही एक्झाम्पल देऊ शकतेस? ट्रेंट कंपनी जी टाटा ग्रुपची आहे, त्यांनी 1998 साली वेस्ट साईड नावाचा क्लोदिंग ब्रँड आणला. त्याचं टार्गेट होतं की प्रीमियम फॅशन प्रोडक्ट्स युजर्स. अजूनही मार्केट एक्सप्लोअर झालं नव्हतं. फेस्टिवल प्रीमियम एथनिक वेअर हे लॉन्च केले 2000 साली उत्सा नावाखाली. स्ट्रॅटेजिक टीमला हेही लक्षात आलं की अजूनही इंडियन मार्केट एक्सप्लोअर झालं नाही आहे, कारण हे दोन्ही ब्रँड पॉकेट फ्रेंडली नाहीत. म्हणून 2016 साली झुडिओ लॉन्च करण्यात आलं, ज्याचं टार्गेट अफोर्डेबल क्लोदिंग प्रोडक्ट्स असंच होतं. 2023च्या डेटानुसार झुडिओचा प्रेझेन्स 352 स्टोअर्समध्ये आहेत. वेस्ट साईडचा रेव्हेन्यू 4600 करोड आहे आणि झुडिओ जे 8च वर्ष जुनं आहे त्याचा 3500 कोटी टर्नओव्हर आहे. दरवर्षी वेस्ट साईड 30 स्टोअर्स लॉन्च करतं, पण झुडिओ 200पेक्षा अधिक. झुडिओचा ग्रोथ जास्त आहे, त्याचा फुटफॉल जास्त आहे. त्यामुळे ट्रेंट कंपनीला म्हणजेच टाटा ग्रुपला एंटायर क्लोदिंग मार्केट एक्सप्लोअर करता आलं. ट्रेंटने त्यांची कस्टमरची संपूर्ण रेंज एक्सप्लोअर केली. त्यांनी प्रोडक्ट क्वालिटी कॉन्स्टंट ठेवली, डिस्ट्रीब्युशन चॅनल्स जास्त चांगल्या पद्धतीने हँडल केले आणि पूर्णपणे क्लोदिंग मार्केटचा सगळा कस्टमर बेस ते हँडल करत आहेत. वा, म्हणजे हे एक्झाम्पल जरी तू टाटा ग्रुपचं ट्रेंट ब्रँडचं जरी दिलं असलंस तरी मला वाटतं की हे सगळ्या बडिंग एंटरप्रेन्योर्सला किंवा बिझनेसमन्सला लागू होईल असं आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने तुम्ही मार्केट कसं एक्सप्लोअर करू शकता आणि एक्सपांड करू शकता, ते सेक्टर ओळखत किंवा त्यातली रिक्वायरमेंट जाणत. अगदी बरोबर. पुढे जाऊया अर्पिता. नवउद्यमी म्हणजेच सोप्या मराठीत ज्यांना एंटरप्रेन्योर्स म्हणतात, ते नवीन बाजारपेठेतल्या संधी कशा प्रकारे ओळखतात आणि त्या परफेक्ट टायमिंगला कशा साधतात? नवीन बाजारपेठ समजण्याआधी आपण हे समजून घेऊया की हे एक्सपान्शन करताना आपल्याला भौगोलिकदृष्ट्या म्हणजे जिओग्राफिकल एक्सपान्शन करायचं आहे का डेमोग्राफिक करायचं आहे, म्हणजेच लोकसंख्या, लोकांची आवड, वय यांच्या विभागानुसार, किंवा आपल्याला काही पॅकेज साईज चेंज करून हे एक्सपान्शन करायचं आहे का. जसं सॉसच्या मोठी बाटली वर्सेस सॉसचं पिचकू, जेव्हा पॅकेज साईज बदलतं तेव्हा आपसुकच नवीन प्रोडक्ट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि आपोआप ते ग्राहकांकडनं त्याचा ॲक्सेप्टन्स असतो. का डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये बदल करायचा आहे, का प्राईज लेवल डिफरन्सिएशन करायचं आहे, म्हणजेच पॉपकॉर्न जे मूव्ही थिएटरमध्ये मिळतात त्याची किंमत आणि शेजारच्या वाण्याकडे मिळणाऱ्या पॉपकॉर्नची किंमत याच्यामधल्या फरकाचा. सो जेव्हा नवीन मार्केट एक्सप्लोअर करतो तेव्हा आपल्याला एक स्ट्रॅटेजी आयडेंटिफाय करावी लागते आणि त्याच्यावर काम करायला लागतं. जर आपण डेमोग्राफिक एक्सपान्शन म्हटलं तर टाटा मोटर्सने टाटा नॅनो लॉन्च केलं तेव्हा त्यांचं अफोर्डेबिलिटी आणि कार फॉर ईच युजर्स असं ब्रीदवाक्य होतं. त्यांनी इनोव्हेशन आणि क्वालिटी मेंटेन करून डिस्ट्रीब्युशन चॅनलचा उपयोग करून डेमोग्राफिक एक्सपान्शन केलं. आणखीन एखादं डेमोग्राफिक एक्सपान्शनचं उदाहरण म्हणजे नायकी शूज, जे 1964 साली लॉन्च झालं होतं. तो स्पोर्ट्स शूज सेगमेंटचा बिझनेस आहे. मल्टिपल स्पोर्ट्स आणि मल्टिपल ॲक्टिव्हिटीज कव्हरेज करतो. 1972च्या दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की आपण स्पोर्ट शूजबरोबर आणि मॅरेथॉन मार्केट पण कॅप्चर करायला पाहिजे, स्पेशली लाँग डिस्टन्स रनर्स जे प्रोफेशनल्स असतात किंवा उत्साही व्यक्ती असतात. त्यांना मॅरेथॉन योग्य पद्धतीने धावता यावी, त्याच्यात त्यांना ताण येऊ नये, या सगळ्याचा विचार करून फोकस करून नायकीने मॅरेथॉन एडिशन मार्केटमध्ये लॉन्च केली. अशा प्रकारे त्यांनी शूज या त्यांच्या एक्झिस्टिंग प्रोडक्टसाठी नवीन डेमोग्राफिक सेगमेंट ओपन केलं. याचा त्यांना स्पेशलायझेशन म्हणून भयंकर त्याचा फायदा झाला. अशाच पद्धतीने जिओग्राफिक मार्केट कॅप्चर करायचं छान उदाहरण म्हणजे चायनामध्ये ॲपल ब्रँड लॉन्च होणे. अशा पद्धतीने आपण आपलं एक्झिस्टिंग प्रोडक्ट
नवीन मार्केटमध्ये लॉन्च करून आपले SKUs जास्त प्रॉफिटेबल करू शकतो. तू सांगतेस आणि क्लॅरिटी चांगली येते. म्हणजे प्रत्येक एंटरप्रेन्योरने ठरवायला पाहिजे की ते डेमोग्राफिक एक्सपान्शन करणं त्याच्यात बिझनेससाठी जास्ती फायद्याचं आहे का जिओग्राफिकल. डेमोग्राफिकमध्ये तुम्ही स्पेशलाइज्ड होऊ शकता एखाद्या सेगमेंटमध्ये, किंवा जिओग्राफिकल एक्सपान्शन म्हणजे तुम्ही तुमचा बेस हा तुमच्या सिटी बाहेर बाकी शहरांमध्ये किंवा देशांमध्येही वाढवू शकता. बरोबर? अगदी बरोबर. पण हा मिक्स कसा असावा हे प्रत्येक बिझनेसला आपलं आपलं ठरवायचंय. करेक्ट. थोडा आता आपण कस्टमर्सच्या साईडनी विचार केला तर कुठल्याही बिझनेसला लॉंग रन जर सस्टेन व्हायचा असेल तर कस्टमर तर सेम आहे, पण त्यांच्याकडनं पुन्हा पुन्हा डिमांड यावी यासाठी काय बदल करायला हवेत किंवा काय क्लुप्त्या वापरायला हव्यात? म्हणजे जेव्हा आपण एक्झिस्टिंग मार्केटमध्ये पुन्हा पुन्हा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला काहीतरी नाविन्य आणायला पाहिजे. आपण इनोव्हेशन, रिसर्च डेव्हलपमेंट ह्याच्यावर काम केलं पाहिजे. नवीन नवीन गोष्टी समजून शिकून त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. याच्यामध्ये कस्टमर सगळ्यात जास्त हे बघतो की कंपनी जेव्हा त्यांना एखादं प्रोडक्ट ऑफर करते त्याच्यामधून त्याला काय पद्धतीची व्हॅल्यू मिळते, काय व्हॅल्यू प्रपोजिशन असेल त्याच्यासाठी, त्याच्यातनं मिळणारा त्याला फायदा याचा विचार पहिल्यांदा कस्टमर करत असतो. त्यानंतर तो ब्रँडचा विचार करतो की या ब्रँडचं काय रेटिंग आहे, हे ब्रँडचं रेप्युटेशन मार्केटमध्ये काय आहे, आणि या सगळ्याचा फायदा घेऊन कंपनींनी पुन्हा पुन्हा सेम मार्केट टॅप केलं पाहिजे. म्हणजेच आईस्क्रीमसारख्या कंपन्या नवीन नवीन फ्लेवर्स लॉन्च करतात. मोबाईल कंपन्या नवीन नवीन फीचर्स लॉन्च करतात. काही काही कंपन्या युनिक पॅकेजिंगसाठी फेमस आहेत. जसं काही हॉटेल्स आपल्याला जेव्हा फूड पॅकेज देतात त्याच्यातच फोल्डेबल प्लेट आणि स्पून असतो. असं इनोव्हेशन्स वापरून तुम्ही तुमचा कस्टमर पुन्हा पुन्हा टॅप करता येतो. ॲपलने फोन तर आणलेच मार्केटमध्ये, पण त्यांनी आयपॉड आणून पुन्हा तोच कस्टमर कॅप्चर केला. आणखीन उदाहरण म्हणजे ॲमेझॉनच्या सेलबरोबरच ॲलेक्सा आणला, ॲमेझॉन प्राईम आणलं. अशा प्रकारे त्यांनी पुन्हा पुन्हा मार्केट कॅप्चर केलं आहे. याचं आणि एखादं उदाहरण म्हणजे गुगल. 1998 साली लॉन्च झालं ॲज अ सर्च इंजिन. 2000 ते 2010 या 10 वर्षांमध्ये त्यांनी सोशल मीडियावर कॉन्सन्ट्रेट केलं. त्यांनी गुगल ॲडवर्ड्स आणले, ऑर्कुट आणलं, त्याच्यानंतर गुगल अर्थ, गुगल डॉक्स, यूट्यूब हे सगळं 2010 सालापर्यंत आणलं आहे. 2011 नंतर त्यांनी स्टोरेजकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. म्हणूनच गुगल ड्राईव्ह, गुगल फोटोज, गुगल मीट, गुगल वर्क प्लेस असे वेगवेगळे पद्धतीने ते त्यांचं नवीन प्रोडक्ट, नवीन इनोव्हेशन त्याच मार्केटला ऑफर करतात. मला यातनं असं जाणवते मी ही सगळी आपण मोठ्या कंपन्यांची उदाहरणं बघतोय, पण जिथे कुठे कॉम्पिटिशनची रिस्क पण जाणवते तर ते सगळं मार्केट म्हणजे हळूहळू ते सुरुवात एका ह्याने जरी केली, म्हणजे तू म्हटलीस सर्च इंजिनने जरी सुरू केली तरी आज गुगलकडे वन स्टॉप सोल्युशन म्हणून बघितलं जातं. बरोबर. तू जी आत्ता उत्तर दिलास त्याच्यातनं बिझनेस डायव्हर्सिफिकेशनची जी सगळी एक्झाम्पल्स एका प्रकारची होती, तरी बिझनेस डायव्हर्सिफिकेशन ही टर्म सतत आपल्या कानावर पडत असते. पण मग नवीन मार्केट सेगमेंटमध्ये उतरताना रिस्क कमी करत हे डायव्हर्सिफिकेशन कसं साधायचं? नवीन मार्केट, नवीन प्रॉडक्ट जेव्हा घेऊन आपण उतरतो तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट हे समजली पाहिजे की याच्यासाठी वेळ लागू शकणार आहे, याला कॉस्ट आहे आणि हे अतिशय रिस्की असू शकतं. तुम्हाला याच्यामध्ये एक्सपिरियन्स घेऊन हळूहळू पुढे जायचं आहे. आता डायव्हर्सिफिकेशन 3 पद्धतीने असू शकतं. हॉरिझॉन्टल डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच तुम्ही एक प्रोडक्टने सुरुवात केली आणि हळूहळू ती इंडस्ट्री कॅप्चर केली. ज्याचं उदाहरण म्हणजे कॅमलिन इंडिया. 1931 साली जेव्हा कॅमलिनने फाउंटन पेनापासून सुरुवात केली होती त्याच्यात हळूहळू त्यांनी डायव्हर्सिफिकेशन आणायला सुरुवात केली. 1940च्या दरम्यान ते पेन्सिल आणि इंकमध्ये उतरले होते. 1960 साली त्यांनी आर्ट मटेरियल सप्लाईज आणि अदर एज्युकेशनल स्टेशनरीमध्ये उतरले. अशा पद्धतीने त्यांनी फाउंटन पेनपासून डायव्हर्ट होत होत एंटायर स्टेशनरी इंडस्ट्री कॅप्चर केली. दुसरी पद्धत असू शकते व्हर्टिकल एक्सपान्शन. याच्यासाठी तुम्ही
तुमच्या प्रॉडक्टच्या सप्लाय चेनमध्ये सगळीकडे सहभाग घ्यायला सुरुवात करता. ओ, हे इंटरेस्टिंग वाटतंय. थोडंसं सांगशील आम्हाला हे? एखाद्या उदाहरणाचा उपयोग करून हे समजून घेऊ. टाटा ग्रुप जे कार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण आहे. टाटा मोटर्स कार स्पेअर्स सप्लाय करते, कार मॅन्युफॅक्चर करतं आणि कार सेलसुद्धा करतं. पण ही चेन इथेच थांबत नाही. पुढे तुम्हाला टाटा कॅपिटलकडून लोनसुद्धा मिळतं. टाटा AIGचा इन्शुरन्ससुद्धा घेता येतो. टाटाचे ऑथोराइज सर्व्हिस स्टेशनसुद्धा आहेत आणि या पलीकडे टाटा रिसेलसाठी पण मदत करतं. सो टाटाने कार रिलेटेड एंटायर सप्लाय चेन कंट्रोल केली आहे आणि व्हर्टिकली एक्सपांड केलं आहे. ग्रेट. ही टाटाची एक्झाम्पल्स खूपच इंटरेस्टिंग आहेत आणि तुझ्या बोलण्यात वारंवार येत आहेत बरं का. हो, कारण टाटा ग्रुप मिठापासून विमानापर्यंत सगळीकडे त्यांचा प्रेझेन्स आहे. म्हणून ती उदाहरणं पुन्हा पुन्हा आपल्या पॉडकास्टमध्ये येतात. डायव्हर्सिफिकेशनचा तिसरा प्रकार म्हणजे लॅटरल डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे तुम्ही कम्प्लिटली डिफरंट प्रॉडक्टमध्ये एंट्री घेता. तुमच्याकडे त्या संदर्भातलं फारसा एक्सपिरियन्स नाही आहे. याचं उदाहरण म्हणजे विप्रो कंपनी. 1945 ते 1980 या काळात विप्रो व्हेजिटेबल ऑइल आणि हायड्रॉलिक सिलेंडर्स यामध्ये बिझनेस करत होती. 1980 ते 1990 या काळात त्यांनी IT डेव्हलपमेंट आणि त्या रिलेटेड कन्सल्टिंगमध्ये उडी घेतली. त्यानंतर 2000 ते 2010 दरम्यान त्यांनी कन्झ्युमर केअर, पर्सनल केअर, स्किन केअर या सगळ्यांमध्ये त्यांना एक्सपांड केलं. अशा प्रकारे विप्रोने लॅटरल एक्सपान्शनचा उपयोग केला. हे एवढ्या सगळ्या विचार मागे असतो म्हणजे तू म्हणलीस तसं की डायव्हर्सिफिकेशनमध्ये पण हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, लॅटरल हे 3 प्रकार असतात आणि कंपन्या स्ट्रॅटेजिकली ते तसं एक्सपान्शन त्यांच्या प्रॉडक्टनुसार, सर्व्हिसेसनुसार हे करत असतात. अगदी बरोबर. सो अर्पिता, एक शेवटचा प्रश्न की बिझनेस ग्रोथ साधताना एंटरप्रेन्युअर्सनी डिसिजन मेकिंगमध्ये नेमकी कुठली तत्व, प्रिन्सिपल्स ही लागू करायला हवीत? जेव्हा बिझनेस ग्रोथसाठी विचार करतो तेव्हा त्यांना प्रॉडक्ट आणि मार्केट यांची समज असली पाहिजे. पण त्याबरोबर खूप इतर बरेच फॅक्टर्स आहेत. जसं स्पर्धा, तुमच्याकडे असलेली साधनं म्हणजे रिसोर्सेस, तुमच्या क्षमता या सगळ्यांचा विचार केला पाहिजे. हे सगळं करताना या सगळ्या रचना अतिशय गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे त्यांच्यात फोड करून त्यांचा इंडिपेंडेंटली विचार केला पाहिजे. सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा एक्झिस्टिंग मार्केट एक्सप्लोअर केलं पाहिजे. नंतर तेच प्रोडक्ट नवीन मार्केटमध्ये ट्राय केलं पाहिजे. हे सगळं करत असताना नवीन प्रोडक्टची निर्मिती होत आहे ना याचा सुद्धा विचार केला पाहिजे. नवीन प्रोडक्ट जे निर्माण होणार आहेत ते पुन्हा एक्झिस्टिंग मार्केटसाठी ट्रायल केले पाहिजेत आणि सगळ्यात शेवटी डायव्हर्सिफिकेशनचा विचार केला पाहिजे. अशा पद्धतीने कंपनी हा फ्लो फॉलो केल्यामुळे ग्रोथ मिळवू शकते. बरं, प्रत्येक कंपनीने हेच टप्पे केले पाहिजेत असं नाही. प्रत्येक कंपनीने आपला निर्णय स्वतः घ्यावा. ह्याचं एखादं एक्झाम्पल म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट आहे, ते फोटोग्राफी करतात. सुरुवातीला त्यांनी इव्हेंट फोटोग्राफी आणि वेडिंग फोटोग्राफी या 2 गोष्टींवर काम केलं. हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की इव्हेंट फोटोग्राफीपेक्षा कॉर्पोरेट फोटोग्राफी इंट्रोड्यूस करावी. 85% बिझनेस वेडिंगमधून मिळत होता आणि 15 कॉर्पोरेटमधून. करोना आला आणि सगळ्या गोष्टी थांबल्या. या 2 वर्षात त्यांनी बरेच गोष्टी केल्या, जसं वेगवेगळे स्किल सेट डेव्हलप केले आणि त्यांनी आता तेच प्रॉडक्ट या मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलं आहे. शिवाय त्यांनी ते एक्सपांडसुद्धा केलं आहे. ते सध्या कॉर्पोरेट फोटोग्राफी करतात, वेडिंग फोटोग्राफी करतात. शिवाय त्यांनी व्हिडिओग्राफीसुद्धा सुरू केली आहे. अशा पद्धतीने कंपनींनी त्यांचा आयडेंटिफाईड फ्लो फॉलो केला तर त्यांना ग्रोथ मिळू शकते. परफेक्ट. म्हणजे गो विथ द फ्लो जे म्हणतात ते तत्व बिझनेसलाही लागू होतं. सो बिझनेस म्हणजे कुठला तरी एक प्रॉडक्ट किंवा एक सर्व्हिस ठरवून त्यात तुम्ही फक्त काम करत राहणं इतकंच अपेक्षित नाहीये. तर ते बदलते डायनॅमिक्स बघत सतत इव्हॉल्व्ह होणं, नवीन गोष्टी शिकत राहणं आणि नवीन सोल्युशन्स एक्झिस्टिंग मार्केटमध्ये आणि इव्हॉल्विंग मार्केट्समध्ये कशी आणता येतील याचा सतत विचार करणं हे सगळं अपेक्षित आहे. सो या संपूर्ण एपिसोडमध्ये हे तू खूपच डिटेलमध्ये आणि इन्साइटफुल एक्सप्लेन केलंस. थँक्यू सो मच.
श्रोते हो, तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर तुमच्या बिझनेस कम्युनिटीमध्ये याची लिंक नक्की शेअर करा. तसंच आमचा पॉडकास्ट लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. बिझनेसची बाराखडी हा पॉडकास्ट ॲपल पॉडकास्ट, स्पॉटिफाय, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह यूट्यूबवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी हा पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.